नमस्कार, मी दीपाली साखरे. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला सुपारीचं स्टँड कसं करायचं ते तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य आहे, मी 5 नंबरचे व्हाईट मोती घेतलेले आहेत, 3 नंबरचे क्रिस्टल लाल आणि पिवळे मोती घेतलेले आहेत आणि 5 नंबरचे डार्क ब्ल्यू कलरचे मोती घेतलेले आहेत, सुई, दोरा आणि कैची. चला तर मग आपण आता सुरुवात करूया. त्यासाठी मी सुईमध्ये दोरा ओळून घेतलेला आहे आणि मागच्या साईडला गाठे मारून घेतलेले आहे. आता मी सगळ्यात आधी हे क्रिस्टल ब्ल्यू कलरचे जे मणी आहे तर ते 12 ओळून घेणार आहे. आता हे 12 मणी ओळून घेतलेले आहेत. आता हा जो शेवटचा गाठ मारल्याचा जो बाजूचा मणी आहे त्या एकाच मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे आपल्याला. आता मी हे शेवटच्या मण्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला व्हाईट 10 मणी ओळून घ्यायचे आहेत. मणी मागे सरकवून घ्यायचे. बघा, मी 10 मणी ओळून घेतलेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 मणी पांढरे मी ओळून घेतलेले आहेत. मणी मागे सरकवून घ्यायचे आणि ज्या मण्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्या त्या मण्यातून सुई समोरच्या 2 मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला एक मणी सोडून दुसऱ्या मण्यातून सुई बाहेर काढायची आहे. एक एक मण्यांचा गॅप द्यायचा आपल्याला अशा पद्धतीने. आता याच्यामध्ये आता आपण परत 10 मणींचा राऊंड करून घ्यायचा आहे. आता ज्या मण्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्या एकाच मण्यातून सुई पुढच्या 2 मण्यातून सुई काढून घ्यायची आहे. एकाच मण्यातून सुई काढायची पहिल्यांदा. बघा अशा पद्धतीने. आता परत आपल्याला हा बाजूचा एक ब्ल्यू मणी सोडून त्याच्या समोरच्या एका मण्यातून सुई बाहेर काढायची आहे. आता परत याच्यात मी 10 मणी ओळून घेणार आहेत आणि अशाच 10-10 मण्यांचा सर्कल शेवटपर्यंत करून घेणार आहे. आता हे 10-10 मण्यांच्या मी 6 राऊंड करून घेतलेले आहे आणि आता ह्या ब्ल्यू मण्यातून मी सुई बाहेर काढलेली आहे. आता आपल्याला हे इथं असे टोक करायचे. त्यासाठी मी परत समोरच्या एका ब्ल्यू मधून सुई बाहेर काढून आणि हे जे या राऊंडचे जे 5 मणी आहे त्याच्यातून सुई वरती काढणार आहे सेंटरपर्यंत. मी पांढऱ्या ह्या 5 मण्यातून सुई वरती काढलेली आहे मधल्या मण्यापर्यंत. आता इथं आपल्याला एकच लाल मणी घ्यायचा आहे क्रिस्टल. आता मी फक्त एकच वेळा 5 मण्यातून काढलेली सुई
आता इकडचे जे 3 मणी आहे, 1 2 3 4 5, 5 मधून फक्त 3 मण्यातून सुई आपल्याला खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे आणि खालचे 2 जे पांढरे मणी आहे ते सोडून द्यायचे. बघा, आता इथं परत आपल्याला एक लाल क्रिस्टल मणी घेणार आहेत मी. आता 3-3 मण्यांमधून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. परत 3 मण्यातून सुई मी वरच्या दिशेला काढून घेणार आहे अशा पद्धतीने. आता इथं परत एक लाल क्रिस्टल मणी घेणार आहे आणि बाजूच्या 3 मण्यातून सुई मी खालच्या दिशेने काढून घेणार आहे. मी आता हे सगळे पाकळ्या जॉईन करून घेतलेल्या आहेत आणि वरती छान असे टोकही तयार करून घेतले, म्हणजे आपल्या याला आसनाला असं पानाचा शेप येतो. आता मी ह्या 3 मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घेतलेली आहे. आता इथं परत मी क्रिस्टल लाल मणी टाकून घेणार आहे. आता मी हा दोरा सुई वरती न टाकता खालच्या 2 मण्यातून सुई खालच्या दिशेने टाकून घेणार आहे. वरचे 3 मणी सोडून द्यायचे अशा पद्धतीने. बघा, आता ही पाकळी जॉईन केलेली आहेत मी. आता आपल्याला वरच्या पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहे. त्यासाठी आपण जे एक एक मण्यांचा गॅप सोडला होता त्या प्रत्येक एक एक मण्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. म्हणजे लाल हा जो जॉईंटचा जो लाल मणी आहे त्या लाल मण्याच्या खालचा जो ब्ल्यू कलरचा मणी आहे त्या मण्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. त्यासाठी मी आधी या एका ब्ल्यू मण्यातून सुई समोरच्या ब्ल्यू मण्यातून काढणार आहेत. बघा, 1 आणि 2. हा जो सेंटरचा ब्ल्यू कलरचा मणी आहे त्या एकाच ब्ल्यू मण्यातून सुई मी बाहेर काढून घेणार आहे. अशा पद्धतीने. आता इथं आपण वरती 10 मणी घेतले ते पांढरे. आता इथं 8च मणी घ्यायचे आहेत आपल्याला. बघा, 8 मणी ओळून घेतलेले आहेत मी. मणी मागे सरकवून घ्यायचे आणि ज्या मण्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्या एकाच मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. असा एक राऊंड तयार होईल. आता परत समोरच्या 2 मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. बघा, ह्या मधल्या मण्यापर्यंत हा लाल मणी जो आहे त्याच्या समोरचा जो निळा कलरचा मणी त्या एकाच क्रिस्टल मण्यातून मी सुई समोर काढणार आहे. आता परत इथं 8 मण्यांचा एक राऊंड तयार करायचा आहे.
आता परत इथं 8 मणी घ्यायचे. आठ मणी घेतलेले आहेत. मणी मागे सरकवून घ्यायचे आहेत आणि ज्या मण्यातून आपण सुई बाहेर काढली होती ब्ल्यू कलरच्या या, त्या एकाच मण्यातून सुई विरुद्ध दिशेने काढून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने. आता परत या 2 ब्ल्यू मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने आपल्याला असे एक एक मणी सोडून आपल्याला राऊंड तयार करून घ्यायचे. आता मी ह्या सगळ्या पाकळ्या करून घेतलेल्या आहे. 8-8 मण्यांच्या असे 6 राऊंड तयार करून घेतलेले आहेत. आणि आता मी हे एकमेकांना जॉईन करून घेणार आहे. ते कसं करणार आहे ते तुम्हाला सांगते मी. आता परत मी ह्या ब्ल्यू कलरच्या मण्यात पांढऱ्या मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घेतलेली आहे. आता परत समोरच्या एका ब्ल्यू कलरच्या मण्यातून सुई मी वरती काढून घेणार आहे. आता मी ह्या ब्ल्यू कलरच्या मण्यातून सुई बाहेर काढलेली आहे. आता आपल्याला ह्या 4 मण्यातून सुई वरती काढून घेणार आहेत मी. बघा चार मण्यातून सुई वरती काढून घेतलेली आहे. आता मी हे जे 1 2 3 4 4 मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये एक पिवळा मणी टाकायचा आहे क्रिस्टल अशा पद्धतीने. आणि बाजूचे याच्या बाजूचा जो 2 मणी आहे पांढरे, त्या दोनच मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने. आता आपल्याला हे 2 पाकळ्या जॉईन करायच्या आहे. त्यासाठी मी या 2च मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये परत एक क्रिस्टल मणी टाकायचा आहे. आणि बाजूच्या 2 मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. वरचे जे 2 मणी आहे हे 2, त्या 2च मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आता ह्या 2 पाकळ्या इथं जॉईन झालेल्या आहेत. आता परत इथं एक क्रिस्टल मणी टाकायचा आहे. आणि बाजूच्या 2 मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने. आता परत याच्यामध्ये एक क्रिस्टल मणी टाकायचा आहे. आणि हे जे 2 पांढरे मणी आहे वरचे, त्या 2 पांढऱ्या मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने. परत एक क्रिस्टल मणी टाकायचा आहे. अशाच पद्धतीने आपण बाकीच्या पाकळ्याही जॉईन करून घेणार आहे. आता मी ह्या सगळ्या पाकळ्या जॉईन केलेल्या आहे. आता ही शेवटची पाकळी कशी जॉईन करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी मी या 2 पांढऱ्या मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घेतलेली आहे. आणि याच्यात एक क्रिस्टल मणी टाकायचा.
आणि बाजूच्या 2 मण्यातून सुई खाली काढून घ्यायची आहे. दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आणि आता हे इथं परत एक क्रिस्टल मणी घ्यायचा आहे. आणि आता आपण ह्या सगळ्या पाकळ्या जॉईन करताना आपण वरती सुई नेली होती. आता ही खालच्या 2 मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची. खालचे जे शेवटचे 2 मणी आहे त्या 2च मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने हे पूर्ण फूल आपलं तयार झालेलं आहे. आता इथं मी गाठ मारून घेणार आहे. अशा पद्धतीने मी हे फूल तयार करून घेतलेलं आहे. सुपारी ठेवायचं स्टँड. तुम्हाला आवडले असल्यास तुम्ही दुसरेही कलर याच्यामध्ये वापरू शकतात. मी याच्यामध्ये 3 कलर वापरले आहेत. आणि माझा व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा.